तुला जे बरोबर वाटेल तेच दे बाप्पा, माझं काय, मी काय पण मागतो। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज आपल्या बाप्पाला 10 दिवस पूर्ण झालेले आहे आणि आज बाप्पाचे विसर्जन पण आहे। आपल्या घरी येऊन बाप्पाला 10 दिवस पूर्ण झालेले आहे। शेवटची आरती घेऊन बाप्पाला आपण निरोप देतो। पंचांगानुसार यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 17 सप्टेंबरपर्यंत चालेल। गणेश चतुर्थी दरम्यान अनेक भक्त बाप्पाच्या घरी स्वागत करतात। ते पुढील 10 दिवस प्रवचन करतात आणि प्रार्थना पण करतात। 10 दिवसाच्या शेवटी भक्तांनी विसर्जनासह गणपती बाप्पाला निरोप द्यायचा असतो। या वर्षीचा जो मुहूर्त आहे तो मंगळवारी 17 सप्टेंबर आहे। गणेश विसर्जन हे गणेश चतुर्थी उत्सव संपतो। अनेक चतुर्दश हा 10 दिवसाच्या उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो। या दिवशी नावाप्रमाणेच गणपतीची मूर्ती समुद्र किंवा जलकुंभात विसर्जित केली जाते। भक्त त्यांची मूर्ती घेऊन मिरवणूक काढतात आणि विसर्जन करतात। गणेश विसर्जन हा केवळ एक विधी नसून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व दिलेले आहे। बाप्पाचा महाभारताशी संबंध आहे तर जाणून घ्या। ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते त्यावेळी गणपती बाप्पा यांना लेखनासाठी बोलवले होते। महाभारत लिहिण्याचे काम हे 10 दिवसाचे होते। त्यामुळे गणपती बाप्पांनी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिपली होती। हा गणपती बाप्पाचा विशेष अवतार असल्यामुळे त्यांना 10 दिवसानंतर जलसमाधी देतात अशी वदंता आहे। कदाचित या 10 दिवसात बाप्पाची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवेद्यासाठी गोडधोड मोदके करण्याची परंपरा आहे। अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पाण्यात डुबकी मारल्याने शरीर थंड होते, म्हणून गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या। मित्रांनो, मला थोडीशी बाप्पाबद्दल माहिती होती, मी तुम्हाला सांगितली। तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर भेटूया